मी क्रिस्टीन. इथे राहायला येऊन मला वर्षभर होत आलं. सर्व गोष्टी इथे बदलल्या आहेत. किमान दिवसा तरी तसं वाटतं. पण एकदा रात्र झाली की सर्व गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्याच भासू लागतात. जीवघेणा काळोख, मंतरल्यासारखी रात्र, मध्येच वाऱ्याने होणारा झाडांच्या पानांचा सळसळाट आवाज, काळजाचे ठोके चुकून जातो. आणि त्या खुर्चीवर ती अजूनही बसली आहे असंच भासतं. तिची आणि माझी ओळख पहिल्या दिवसापासूनची. मी इथे राहायला आले तेव्हा मला भेटली होती ती. पहिल्याच नजरेत माझ्या डोळ्यात भरली. मागच्या माझ्या आयुष्याचा प्रवास तर खरं तर फार खडतर होता. आई बाबा लहानपणीच गेले, त्यामुळे लहानपण जगलेच नाही मी. एका रात्री मोठी झाले आणि जबाबदाऱ्या सांभाळू लागले. आई बाबाशिवाय कोणीच नव्हतं जगात. मग भावंडांचं आणि रागवायचं तरी कोणावर? असा काट्याचा प्रवास पार पाडत मी इथपर्यंत पोचले. आज माझं स्वतःचं घर मी केलं. शहरापासून लांब, गाड्यांमधून निघणारा तो विषारू धूर नाही, कोणाचा आवाज नाही, कोणाची कटकट करायला नको, कोणाची गर्दी नाही, वर्दळ नाही. फक्त ही दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, माणसांचा त्या गजबजलेल्या गर्दीपासून लांब. कसं अगदी शांत आणि निवांत. हेच बघून मी इथे घर घेतलं. घर घेताना खूप अडथळे आले. एकटी मुलगी म्हणून कोणी घर देत नव्हतं. अखेर एक दिवस वर्तमानपत्रात ही जाहिरात वाचली आणि इथले दलाल मी डिकोस्टा यांच्याशी संपर्क केला. बोलायला अतिशय प्रेमळ वाटायचे, पण त्यांची बायको भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव दिसत होते. जसं काय तिला खूप काही सांगायचं होतं मला, पण ती मुकी होती. ती डिकोस्टाशी संपर्क केल्यावर मला घर घ्यायला इतके क्लेश झेलावे लागले नाहीत. सुरळीत सर्व झालं. अखेर मी घर घेतलं. घरच्या साफसफाईसाठी कामगार बोलवण्यात आले. प्रत्येकाकडे जातीने लक्ष देऊन मी त्याच्याकडून साफसफाई करून घेतली. त्याच साफसफाईत मला ती भेटली. अबोली. अबोलच ती. बाहुली आहे ना, म्हणून. ह्या बंगल्याचा जो पहिला मालक असेल कदाचित त्याची असावी. एका कामगाराने तिला कचऱ्यात फेकून दिले होते. मी तिला उचलून आणून व्यवस्थित स्वच्छ केले आणि माझ्या बेडरूममधल्या आराम खुर्चीवर ठेवली. पाहता क्षणी माझ्या डोळ्यात भरली ती होती. तिच्या एका वेगळाच आकर्षण होतं. आता ह्या जगात माझं कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं. उठता बसता, जेवता झोपताना मी तिला माझ्या जवळच ठेवू लागली. मला प्रत्येक वेळी ती जवळ लागायची. इतकंच काय तर मी जेवायला बसले की त्यातलं पण थोडं तिला द्यायची. प्रत्येक गोष्ट तिच्यापासून वाटून घ्यायची. वाचणाऱ्यांना हसू येईल, पण माझं ह्या जगात कोणी नसल्याने तिलाच मी माझं विश्व बनवलं होतं. हळूहळू मला तिच्यामध्ये थोडाफार फरक जाणवू लागला. म्हणजे एके दिवशी मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण आली, म्हणून मी ढसाढसा रडायला लागले आणि तिला जवळ घेऊन झोपले. रडल्यामुळे डोकं जड झालं आणि लगेच झोप लागली. पण झोपेत मी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहे असं वाटत होतं. आईसुद्धा असंच कुरवाळायची. तिचा हात हातात घेऊन मी झोपले. तिच्यासोबत दिवस मजेत चालले होते. एका रात्री मी माझ्या टेबलवर बसून जरा काम करत होते. त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अबोलीला सोबत घेऊन बसले. अर्थातच टेबलच्या कडेला बसली होती. तशीच रोजच्यासारखी माझ्याकडे हसत बघत होती. टेबल लॅम्प लावून माझं लिखाणाचं काम मी करत होते. ती जेमतेम माझ्यापासून 1 फुटाच्या अंतरावर टेबलावर बसली होती. काम करता करता एका नजरेत मी तिच्याकडे टाकली. तशीच हसतमुखाने माझ्याकडे बघत होती. 5 मिनिटांनी जर डोळ्यांना थकवा जाणवू लागला म्हणून मी चष्मा काढला आणि तो स्वच्छ पुसू लागले. परत एक नजर तिच्यावर टाकली. आता ती पहिल्यापेक्षा मला थोडी लांब भासत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य बदलून त्यावर वेगळीच गंभीर भाव आले होते. सूर्य डोंगराआड मावळताना कसा तांबूस पिवळसर काळा दिसतो, अंधारात अगदी तिचा चेहरा तसाच वाटत होता. भयंकर जास्त काम करून माझे डोळे थकले असावेत म्हणून मला तिचा चेहरा असा दिसत असावा आणि काम करता करता माझा हात लागून ती किंचित बाजूला सरकली असावी असा अंदाज मी लावला. तिचा एक गालगुच्चा घेतला आणि पुन्हा कामाला लागले. काम करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. झोपेत काहीतरी हालचाल होण्याचा मला आवाज आला. मी डोळे उघडले तर पाहते तो काय, मी आराम खुर्चीवर होते. मला दरदरून घाम फुटला. जीवाची भयंकर धाकधूक होऊ लागली. काळजाचे ठोके वाढले आणि त्यात अबोली टेबलावर नव्हती. ते पाहून तर आणखीच भयान वाटू लागलं. संबंध घरात मी तिचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही मला. त्या रात्री संपूर्ण घर मला एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखं वाटू लागलं.
कोणत्याही क्षणाला मला ते गिळंकृत करून टाकेन असंच वाटू लागलं. सगळीकडे शोध घेऊन मी थकले आणि जीव रडकुंडीला आला. 2-4 आसवं गाळून मी पुन्हा झोपी गेले. सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडेपर्यंत मी सकाळी झोपले. जाग आली तेव्हा सुद्धा मला तिला शोधायची इच्छा होती. डोकं जड झालं होतं, हातपाय क्षीण झाले होते. भयंकर थकवा जाणवत होता. त्यामुळे प्रथम फ्रेश होऊन काही तरी खाण्याचा विचार केला. अंघोळीला निघालेच होते. इतक्यात जोरजोरात कोणीतरी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला. समोर मिसेस डिकोस्टा होत्या. नेहमीप्रमाणे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्यांच्या पाठून मिस्टर डिकोस्टा आले. रात्रीच्या घडलेल्या प्रकाराची ती शहानिशा करायला आले होते. एका निर्जीव बाहुलीचा मी शोध घेत होते. ही गोष्ट जर त्यांना मी सांगायला गेले तर ते त्यांना कधीच पटलं नसतं. म्हणून माझ्या कामाचा एक पेपर हरवलाय आणि तो मी शोधत होते इतकंच मी सांगितलं. रात्रीचे हिंस्र प्राणी बाहेर फिरत असतात. तुम्ही सांभाळून राहा इतकेच बोलले आणि निघाले. माझे स्नानादी विधी आटोपून मी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. घरात तर मला कुठेच सापडली नाही. गावातली आदिवासांची टपोरी टवाळपोळ होती. त्यांच्या चोऱ्यामाऱ्या करायची सवय होती. त्यांनी कदाचित उचलून नेली असावी अशी कल्पना माझ्या मनात आली. म्हणून मी गावात शोध घ्यायचा विचार केला. जंगल जवळ असल्यामुळे वेळोअवेळी पावसाची बरीच शक्यता असायची. म्हणून सोबत छत्री घेतली. अंगात जॅकेट चढवून निघाले. नोव्हेंबर महिना चालू होता पण वन विभाग जवळ होता म्हणून अजूनही पाऊस पडायचा. मी निघाले तेव्हा रस्ते ओले होते. कदाचित आत्ताच पाऊस येऊन गेला असावा. दुपार असूनही झाडाच्या सळसळत्या पानामुळे आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. पक्ष्यांचे किलबिलाट नादमाधुर्य पसरवत होते. अर्धनग्न आदिवासी बाया टोपल्या विणण्यात आणि मडकी घडवण्यात व्यस्त होत्या. काम करता करता त्यांचे मंजूळ स्वर फारच गोड वाटत होते. दूर कुठून तरी चर्चमधून घंटेचा मधुर स्वर कानी पडत होता. पण ह्या सर्वांचे मला भानच नव्हते. मी फक्त आणि फक्त आबोलीच्या शोधात होते. किती पावले मी चालले असेल कोणास ठाऊक. पण नकळत मी जंगलात पोचले. चालता चालता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. सूर्य हळूहळू डोक्याआड जाऊन अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. मनुष्य वस्ती तर कोसो दूर राहिली होती. रातकिड्यांचा आणि पिंगळ्यांचा चेकळण्याचा आवाज तितकाच येत होता. भयानक शांतता पसरली होती. मी चालता चालता मुख्य रस्ता शोधू लागले. पण काही केल्या तो सापडेना. अगदी चाकवा लागल्यासारखं झालं. माझ्याकडे टॉर्च सुद्धा नव्हती. म्हणून खूपच पंचाईत झाली होती. बिचारी कुठे असेल माझी अबोली. एखाद्या हिंस्र श्रापदाने तिचे तुकडे तर केले नसावेत. विचार करून ती भीती वाटू लागली. चालता चालता जंगलाच्या अगदी मधोमध येऊन पोचले. एका मंदिरासारख्या ठिकाणी पोचले. तिथे भग्न झालेले अवशेष पाहून हे कदाचित 100 पेक्षा जास्त वर्षे जुने असावे असा अंदाज मी लावला. जिथे जिथे कोवळ्यांनी आपली जाळी विणून ठेवली होती, वटवाघळांचा थवा डोक्यावर धुमाकूळ घालत होता. जागोजागी शिलालेख लिहिलेले आढळले, पण त्यावर भाषा आणि चित्रे वेगळीच होती. अशी चित्रे मी पहिल्या वेळेस पाहत होते आणि भाषा तर अगदी समजण्याच्या पलीकडचीच होती. मुख्य म्हणजे त्यात बायकांच्या चित्राचाच जास्त समावेश होता. त्या छोट्या छोट्या चित्रांमध्ये बायकांचे जास्त हावभाव रेखाटले होते. पण ते हावभाव सामान्य बायकांसारखे नव्हते. त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा होता. पण अंधारात मी नीट त्यांचं निरीक्षण करू शकले नाही. त्या जर्ज जमिनीवर चालताना कितीतरी कीटक पायाखालून चिरडत होते. झाडाची एक फांदी त्या मंदिराच्या मुख्य द्वारावर आली होती. त्यावर अजगराचं पिल्लू झोके घेत होतं. दार भव्य होतं म्हणून मला जायला जागा होती. मी आत शिरले. मंदिराचं छत अर्धवट तुटलेलं असल्याने त्यातून चांदणं दिसत होतं. रात्रीचे 7 वाजले असतील. अजून इतकी रात्र झाली नाही म्हणून मला हायसे वाटले. मी आतमध्ये पाऊल टाकले. आत पाऊल टाकताच जवळजवळ 100 मीटर अंतरावर एक भव्य दिव्य मूर्ती दिसली. ही खूप प्राचीन आणि पाषाणाची असावी. कोणत्या देवीची हे लक्षात आले नाही. जंगलाच्या इतक्या मधोमध असून सुद्धा त्या मूर्तीच्या भोवती मेणबत्त्या तेवत होत्या. माझी नजर मूर्तीच्या खाली गेली. एक बाई संपूर्ण नग्न अवस्थेत तिथे बसली होती आणि मेणबत्त्या पेटवत होती. ती बाई दिसायला खूप घाण आणि विक्षिप्त होती. चेहरा तर इतका विद्रूप होता की त्यावर कोणीतरी ॲसिड फेकला असावं असाच वाटत होता. नाक मोठे, केस कोरडे नितंबापर्यंत
हातसुद्धा तितकेच लांब. मेणबत्त्या पेटवून झाल्यानंतर अंगात वारं भरल्याप्रमाणे चाळे करू लागली. तिच्या हातात एक कटार होती. त्याने स्वतःच्या शरीरावर घाव घालत होती. ठिकठिकाणी घाव घालून झाल्यानंतर संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. तिच्याकडे एक मानवाच्या कवटीसारखी कवटी होती. त्यात तिने रक्त साठवलं आणि त्या मूर्तीच्या चारही बाजूंना ते अर्पण करू लागली. तिने काहीतरी मंत्र पुटपुटले आणि रक्ताचं एक रिंगण तयार केलं. त्या रिंगणाच्या बाहेर पडली. तिथे आपोआप एक खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यातून भयंकर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. बघता बघता क्षणार्धात तिने त्या झेप घेतली. पुढे काय होईल ते बघण्यासाठी मी पुढे सरसावले, पाऊल टाकू लागले. थोड्या वेळाने ती बाई जशीच्या तशी खड्ड्याबाहेर पडली. तिच्या अंगावर कुठेही भाजल्याचं आणि कापल्याचं निशाण नव्हतं. तिला तशी पाहून मी भलतीच घाबरले. पायाखालची जमीनच सरकली. त्या बाईची नजर सुद्धा माझ्यावर गेली. ती जोरात किंचाळली, "ब्लॅक फिलिप!" तसा एक बारशिंगा माझ्या पाठी येऊन उभा राहिला. त्याच्या टापांच्या आवाजाने मी मागे वळून पाहिलं तर तो बारशिंगा खूपच काळा आणि धिप्पाड होता. जणू काही तो माझ्या काळच बनवून आणला होता. त्याच्या तोंडात त्याने काहीतरी वस्तू पकडून ठेवल्यासारखी वाटत होती. त्याने ती माझ्या दिशेने फिरकावली. ती बरोबर माझ्या पायाशी येऊन पडली. मी उचलली आणि पाहते तो काय, ती अबोली होती. माझ्या आनंदाला पारा उरला नाही. पण संकट माझ्या अंगावर 3 दिशांनी आलं होतं. तो बारशिंगा, ती बाई आणि मला या जंगलाचा रस्ता माहीत नव्हता. त्या बारशिंग्याने नाकपुड्या फुगवल्या. त्यांच्या टोकदार खुरांनी माती उडवली आणि माझ्या दिशेने झेप घेऊ लागला. मी प्राण पणाला लावून मंदिरातून बाहेर पडले. अबोलीला उराशी कवटाळून वाट फुटेल तिथे धावत सुटले. एका मोठ्या वडाच्या झाडापाशी लपून बसले. तो आम्हाला इथे तिथे शोधू लागला. तो पुन्हा आला, त्या दिशेने वळला आणि तो गेला याची खात्री करून मी जीव मुठीत घेऊन पळत सुटले. अखेर पुन्हा मुख्य रस्त्यावर आले आणि झापझप पावले टाकू लागले. लांबून एक जीपमधून एक तरुण येताना दिसला. मला त्या पाहून त्याने गाडी थांबवली. त्याने फॉरेस्ट ऑफिसर असल्याचे सांगितले. मला त्याच्यावर विश्वास नव्हता, म्हणून त्याने मला त्याचं ID कार्ड दाखवलं. जॉनी स्मिथ असं नाव होतं त्याचं. माझी खात्री झाल्यावर मी गाडीत बसले आणि घरचा पत्ता सांगितला. त्याने इतक्या रात्री जंगलात येण्याचे कारण विचारलं तर मी रस्ता भरकटले होते इतकंच सांगितलं. खूप रात्र झाली होती आणि माझं घर पण खूप लांब होतं, म्हणून त्याने मला त्याचं घरी थांबण्याचा आग्रह केला. मी सुद्धा खूप थकले होते. पोटात हत्ती, घोडे, उंदीर उड्या मारत होते आणि आणखी प्रवास करण्याची माझ्यात ताप नव्हती, म्हणून मी त्याचा आग्रह मान्य केला. फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याचं घर जवळच होतं. घरी फक्त तो आणि आजोबा होते. त्याचे आईवडील परदेशी काम करायचे. एक मोलकरीण येऊन घरातलं सर्व काम आणि जेवण बनवून जायची. त्याने मला अंघोळीला पाणी आणि त्याचे शर्ट घालावयास दिले. अंघोळ करून मी आले आणि तो शर्ट घातला तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसू लागला. तो का हसतो हे मला कळलं. मी सुद्धा हसले. त्याने खूप प्रेमाने मला जेवण वाढलं. रात्रीचं जेवण गप्पा गोष्टीत अधिकच रुचकर लागलं. आजोबा अधिक मिलिटरीमध्ये होते. तिथले किस्से सांगत होते. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता डोळ्यावर झोपेची धुंदी येऊ लागली. त्याने मला झोपण्यासाठी त्याचं गेस्ट रूम दिलं. दिवसभराच्या धावपळीने मी खूप थकले होते. त्याने झोपताना माझ्या अंगावर ब्लँकेट टाकले. इतकी आपुलकी पहिल्या वेळेस कुणीतरी माझ्यावर दाखवत होतं, म्हणून मला भरून आलं. सकाळी त्याने बेड टी देऊन मला उठवलं. मी स्नान उरकलं. त्याची मोलकरीण आली. जॉनीने तिला माझ्यासाठी पण नाश्ता बनवायला सांगितला. ती हो म्हणून आत गेली आणि येशूच्या फोटोसमोर मेणबत्ती जाळून प्रार्थना करू लागली. मला कसे तरी होऊ लागले, म्हणून मी जॉनीला तिथून मला लवकर सोडवण्यासाठी सांगितलं. त्याने गाडी काढली आणि मला घरी सोडवलं. त्याला मी माझ्या घरी चहा घेण्यासाठी आग्रह केला. तो बसला. चहा बनवता बनवता आमच्या गप्पा रंगत आल्या. चहा उकळल्यानंतर त्याला चहा दिला. मीही घेतला आणि अबोलीला दिला. अबोलीला चहा दिलेला पाहून तो मोठमोठ्याने हसू लागला. हसता हसता अचानक चहा त्याच्या कपड्यावर सांडला. मी लगेच उठले आणि साफ करू लागले. गरम चहा हातावर सांडल्याने हात थोडा भाजला. मी फर्स्ट एड किट आणले आणि त्याला कापसाने औषध लावू लागले. त्याने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या डोळ्यात पाहू लागला. मी हात झटकन मागे घेतला. तो सुद्धा उठला आणि कामाला निघाला. आता रोज तो मला पाहण्यासाठी, माझी विचारपूस करण्यासाठी येऊ लागला. तो माझी खूप काळजी घ्यायचा. डिकोस्टा दाम्पत्याला सुद्धा तो खूप आवडायचा. आम्हा दोघांसाठी ते रोज काही न काही खायला घेऊन येत. आता आईवडिलांची उणीव भासत नव्हती. अबोलीला मी कपाटात बंद करून टाकली. आमच्या प्रेमाची कळी हळूहळू फुलू लागली. जशी दोघांची मनं जुळली तशी आमच्या शरीरांनीही एकमेकांशी सलगी करायला वेळ लागला नाही.
त्यानंतर एके दिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. माझं सुद्धा प्रेम असल्याने मी नकार देऊ शकले नाही. ही आनंदाची बातमी मी डिकोस्टांना पण सांगितली. अचानक लगेच दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या मृत्यूची बातमी आली. गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवाच्या बाजूला बसून मी ढसाढसा रडू लागले. माझे संपूर्ण जगच संपल्यासारखे वाटू लागले. आजोबा माझी समजूत काढत होते. तो गेल्यानंतर त्याची खूप आठवण यायची. कधी कधी मी आजोबाला भेटायला जायचे. ते मला त्यांच्या घरी राहण्याचे सुचवायचे. पण जॉनी पहिला तिथे राहायचा. त्याला त्यांच्या खूप आठवणी त्या घरात होत्या. म्हणून माझं मन भरून यायचं आणि मी पुन्हा आजोबांना नकार द्यायचे. पुन्हा खूप एकटी झाले होते मी. माझ्या काळजावर झालेल्या जखमांचे घाव भरून काढण्यासाठी मी पुन्हा आबोलीचा आधार घेतला. तिला कपाटातून काढली. तशीच हसतमुख होती. तिला पाहून मी प्रसन्न झाले. पण मला घेरी यायला लागली. गरगरत होतं. पोटात दुखू लागलं. उलटीसारखं होऊ लागलं. बेसिनमध्ये उलटी करण्याचा प्रयत्न केला, पण कोरड्या उलट्या होऊ लागल्या. मी समजून गेले. मला दिवस गेले होते. मन पुन्हा खूप आनंदित झाले. श्रावणात रानावनात मोर नाचावा तसे मी हिंदोळे घेऊन लागले. जॉनीची शेवटची निशाणी तरी माझ्याकडे राहिली. ह्या गोष्टीचे खूप खूप समाधान होते. पण ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. ह्या बाळाला मी जन्म देण्याचे ठरवले. ही गोष्ट फक्त मी, डिकोस्टा आणि त्याच्या बायकोला सांगितली. त्यांनाही खूप आनंद झाला. ह्या ना त्या कारणाने त्या घरी येणे वाढू लागले. ते माझी काळजी घेऊ लागले. जॉनीच्या आजोबांना खूप सांगावेसे वाटत होते, पण त्यांनी त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला असता म्हणून त्यांना सांगितलं नाही. 9वा महिना संपत आला. पोट खाली गळू लागलं. कदाचित काही दिवसातच बाळ येणार होतं. आता खूप उत्सुकता लागली होती. एके रात्री आबोलीला बिलगून मी झोपले होते. झोपेत काही माणसे मला उचलून नेत आहे असे भासत होत होते. आणि खरंच तसं होतं. मला कॉफिनमध्ये टाकून काळे कपडे परिधान केलेले काही लोक मला जंगलाच्या दिशेने घेऊन चालले होते. मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाईलाज होता. माझं तोंड आणि हातपाय त्यांनी बांधलं होतं. मला त्या जुनाट मंदिरात नेण्यात आले, जिथे मी आणि आबोली फसलो होतो. त्या काळे कपडे परिधान केलेल्या माणसांनी मला कॉफिनमधून काढलं आणि एका ठिकाणी एक रक्ताचं रिंगण बनवलं होतं. तिथे झोपवलं. माझ्यासमोर मिस्टर डिकोस्टा आले आणि ते माझ्या पायथ्याला बसले. त्यांनीही काळे कपडे घातले होते. नेहमी ते आदर्श गृहस्थ वाटायचे, पण आज त्यांचे रूप खूपच भयानक वाटत होते. ते उठले आणि माझ्या अंगावर कसले तरी पाणी शिंपडू लागले. अचानक माझ्या आजूबाजूला कुठंतरी नग्न बायका प्रकट झाल्या आणि अंगात आल्यासारखे आडेवडे घेऊ लागल्या. त्या बायकांमध्ये त्या दिवशीची बाईसुद्धा होती. मिस्टर डिकोस्टा पुन्हा माझ्याजवळ आले. माझ्या पायथ्याशी बसला. क्षणार्धात त्याने त्याचा संपूर्ण हात अंगभागात अंतर्भागात घालून माझ्या पोटातला गर्भ काढून घेतला. मी जोरात किंचाळले. हळूहळू मोठे डोळे मिटू लागले. तरी माझ्या बाळासाठी मी अजूनही तर दग धरून होते. त्या नरम धमाने माझं बाळ उचललं आणि एका मोठी नखे असलेल्या बाईकडे दिले. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून डिकोस्टाची बायको होती. तिने सुद्धा काळे कपडे परिधान केले होते. ती खूपच विक्षिप्त आणि भयंकर दिसत होती. तिने बाळावर काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होऊ लागले. तिने ते तुकडे त्या नग्न बायकांच्या हातात दिले आणि त्या सर्वांमध्ये वाटू लागल्या. माझ्या बाळाचे असे हाल बघून काळज तुटलं होतं. पण मी सुद्धा मृत्यूच्या दारात होते. काहीच करू शकत नव्हते. इतक्यात मला त्या भव्य शैतानाच्या मूर्तीच्या पायथ्याशी आबोली दिसली. मरताना कोणीतरी आपलं आहे याच समाधान वाटू लागलं. पण मिसेस डिकोस्टा आबोलीच्या जवळ गेली आणि तिने त्यापुढे जे काही केले ते पाहून मला मरणयातनाच बऱ्या वाटल्या. तिने माझ्या बाळाचं हृदय घेतलं आणि आबोलीच्या हातात दिलं आणि मला इतके दिवस निर्जीव वाटणारी ती कोमल बाहुली तिने माझ्या बाळाचं हृदय मटक्याने चटके तोंडात लावून खाल्ले. माझं काळीज अगदी तीर तुटत होतं. असं वाटत होतं त्या आबोलीचा जीव घ्यावा, पण मी तरी काय करणार. आणि ती सैतान असल्याने तिची ताकद माझ्यापेक्षा अफाट होती आणि मी मृत्यूच्या दारात होते. त्यामुळे तिच्यासमोर माझा निभाव लागणार नाही. तिने माझ्या बाळाचं काळीज खाल्लं आणि काही घटका गेल्या असतील तोच तिथे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं आणि काही क्षणातच आबोलीचं एका काळे कपडे धारण केलेल्या बाईमध्ये रूपांतर झालं.
ती बाई सैतान होती, पण दिसायला खूप आकर्षक होती. जगातला कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल, तिच्या रूपाला भुलेल असं तिचं सौंदर्य होतं. पण ती मायावी होती. माझ्यासमोर येऊन ती उभी राहिली. मला तिला मरताना शिव्याशाप द्यायच्या होत्या, पण आता माझ्यात बोलण्याची ताकदसुद्धा उरली नव्हती. डोळ्यासमोर अंधारी येत होती. शरीर पूर्णपणे निकामी झालं होतं. हृदय तितकंच धडधडत होतं, पण त्या चांडाळणीला माझ्याकडून ते सुद्धा हवं होतं. तिने मोठमोठी नखे असलेल्या तिच्या हातात एका छातीत खुपसला आणि माझं हृदय हातात काढून घेतलं. सर्वांना दाखवत ती मोठमोठ्याने हसू लागली. संपूर्ण जंगलात घुमेल इतका प्रचंड मोठा आवाज होता तिचा. सामान्य माणसाच्या तर कानाचे पडदे फाटतील. मी क्षणार्धात गतप्राण झाले. माझ्या शरीराला मुक्त करून मी हवेत उडाले. मी त्यांना काही करणार इतक्या त्या चांडाळ डिकोस्टाने माझ्या आजूबाजूला एक गोलाकार आवरण बनवलं आणि त्यात मला कैद केलं. माझा गतप्राण झालेला देह आणि माझ्या बाळाचं सडलेलं रक्त बघून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यात त्या नग्न चेटकिणीमधली एक समोर आली. तिच्या हातात एक मोठ्या तबकासारखं ताट होतं. त्यात काळाशा जादू करणाऱ्या बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या. त्यात कबोलीने म्हणजेच त्या महाचेटकिणीने माझं हृदय ठेवले. ते तबक तिने आपल्या हातात घेतलं आणि सर्रकन हवेत उडी मारली. ती थेट त्या सैतानाच्या मूर्तीच्या डोक्यापाशी पोचली. तिने कसले तरी मंत्र पुटपुटले. त्याला माझ्या आणि माझ्या बाळाच्या रक्ताचा अभिषेक केला. माझं हृदय हातात घेतलं. टोकदार नखांनी त्यात हात घातला आणि पाहतो तर काय, अप्रतिम असा दिसणारा एक हिऱ्यासारखा खडा तिने त्यातून बाहेर काढला. तो खूपच प्रकाशित होता. तिने तो त्या सैतानाच्या मुकुटावर लावला. पण त्या मुकुटाची आणखी एक वेगळीच गोष्ट वाटली. त्यात हिऱ्यासारखी आणखी बऱ्याच जागे रिक्त होत्या. तो सैतान त्याच्यावर प्रसन्न झाला. त्या मूर्तीचे डोळे उघडले आणि त्यांना वेगळ्याच भाषेत काहीतरी वर देऊन निघून गेला. पुन्हा ती मूर्ती पूर्ववत झाली. आता त्यांनी मला एका आरशात कैद करून ठेवले. मला इथून नाही काढलं तरी चालेल, पण परत या जागेच्या आणि खास करून तिच्या कोणी बळी पडू नये इतकीच इच्छा आहे. ती अजूनही तशीच खुर्चीवर बसली आहे, कोणत्या तरी नवीन निष्पाप जीवाच्या शोधात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.